पत्नीला सांगितलं जायचं आणि दर्शन करून पुन्हा मागायचं, काही मागायच्या भानगडीत पडायचं नाही. कनकाईला सुनावलं. महाराजांनी दर्शन घेतलं आणि बाहेर आले. आणि ज्यावेळेस कनकाई ज्यावेळेस गेला त्यावेळेस सांगितलं, भगवंतानं विचारलं, आई साहेब चेहरा थोडासा नाराज दिसतो. भगवंतांनी बोलतं केलं बरं का. आई साहेब सांगितलं, हो थोडा नाराज आहे. नाराजीचं कारण काय? सांगितलं, देवा आता तुमची वारी पुढे चालू राहावी यासाठी पोटी संतान नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, ठीक आहे तुम्हाला ते पाहिजे ना देऊ. त्यावेळेस सांगितलं, पुत्र द्या पण कसा तुमची सेवा करणार पुत्र. ऐसा पुत्र देई भक्त जया आवडी पंढरीनाथ. असं तुमची भक्ती करणारा पुत्र द्यायचा असेल तर द्या, नाही तर पुत्र दिला नाही तरी चालेल. आणि भगवंताचा आणि त्या आई साहेबांचा संवाद थोडासा ज्यावेळेस झाला त्यावेळेस थोडा वेळ झाला. आणि मग शंका आली, का वेळ लागला इतका? काही मागितलं का? नाही मागितलं नाही. मग बराच वेळ का लागला? त्यावेळेस सांगितलं, मागितल्याशिवाय तू राहिली म्हणे. सांगितलं देवानच मागायला सांगितलं. काय मागितलं म्हणे? वाई आपली पुढची वाडी चालण्यासाठी या ठिकाणी मी फक्त देवानच मागायला लावलं म्हणून मी मुलगा मागितला. बरं ठीक आहे. आणि म्हणून तो प्रसाद म्हणून तुकोबाराई जन्माला आले. विठ्ठला विठ्ठला.